अकोला जिले में अस्पतालों के लिए आवश्यक पदों की स्वीकृति और प्रक्रिया सुनिश्चित रूप से पूरी की जाएगी। आवश्यक सुविधाओं के लिए धन की कमी नहीं होने दी जाएगी। हालांकि ग्रामीण स्वास्थ्य व्यवस्था को स्थानीय स्तर पर गरीबों और जरूरतमंदों को उपचार प्रदान करने के लिए हमेशा सुसज्जित होना चाहिए। इसके लिए केंद्र और राज्य सरकार की सभी योजनाओं को प्रभावी ढंग से लागू किया जाना चाहिए। राज्य के स्वास्थ्य मंत्री प्रकाश अम्बेडकर ने आज यहाँ ये जोर दिया। स्वास्थ्य मंत्री अम्बेडकर की उपस्थिति में जिला कलेक्टर कार्यालय में जिला स्वास्थ्य व्यवस्था की एक बैठक आयोजित की गई थी। उस समय वे बोल रहे थे। विधायक रणधीर सावरकर, विधायक प्रकाश भारसाकले, विधायक अमोल मिटकरी, जिला कलेक्टर वर्षा मीणा, जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी अनीता मेश्राम, पूर्व विधायक गोपी किशन बाजोरिया, पूर्व विधायक नारायण राव गावणकर, स्वास्थ्य उपसंचालक डॉक्टर वाकचौरे, जिला शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाला आदि उपस्थित रहे। धनराज सबकाल की रिपोर्ट। ते 5व्या नंबरवर आहे महाराष्ट्रामध्ये। अकोला इज ॲट 10th पोझिशन। अमरावती निग्लिजन्सच्या केसेस ज्या रिपोर्ट झाले आहेत सर, ते अकोला CSIला 1 आणि वर्षातला पण 1 वेळा तपासतो। तर आपण 11 पदूलचा हा रिपोर्टिंग आहे। याच्यामध्ये आपण त्यांचं काम अकोल्यामध्ये 45%, 47% बुलढाणा आणि वाशिममध्ये सर डाकू आहे, तिथे HIV/AIDS युनिट आहे। ते मान्य सर। प्रॉब्लेम असेल तर कंजेस्ट करायचं सध्या घरातून काम करताना तिथे जर एव्हिडन्सचे पॅनल लावले तर ते काम करता येऊ शकतं। कुठलाही स्टेज बायचं तुम्ही रेकॉर्ड करा, तुमच्या PSCला स्टेज बायच्या केसेस किती आल्या, म्हणजे ते बाहेर द्यायची हिंमत लागते ना, अँटीवेनम बाहेर हा एक विषय तो पाहून घ्या। तुम्ही टेस्ट डोस देऊन त्याला मॉनिटर करून आणि असं रेकॉर्ड सांगा त्याला स्नेक बाईटच्या किती केसेस रेकॉर्ड झाले ते दोन्ही पण गोष्टी बघा। हे जर प्रमाण एवढं असेल तर तुमची ती टार्गेटेड मिशन मोडवरती तुम्ही घेतलं पाहिजे। म्हणजे हे झालं आपण अधिकृत 1,000 रुपये सुद्धा नव्हतं, म्हणजे जो डिकॉय असतो त्याला आपण 1 लाख रुपये केले। आपण या सगळ्या कलेक्टरना यांना सांगितलं की बाबा तुमच्या बाजूवरती ते सगळे तपासणी वाढवा। कारण काय झालं की आता मुलींचं प्रमाण कमी झालं आणि त्याला कारण असं आहे की जे सगळं प्रमाण वाढलं त्याचा खूप मोठा गंभीर विषय आहे। तर मला वाटतं मॅडम आपण व्हिजिट घ्या त्याचा SPA ने आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांना बरोबर सोशल ॲक्टिव्हिटी NGOज आहेत काही हो नाही आणि तुम्ही तर नवीन झालात, मला वाटतं मे बी तुम्हाला मॅडम तुम्ही DD ऑफिसला होत्या आता कालच नंतर लोकप्रतिनिधी सगळ्यांचा समन्वय होईल। नाही तर मग फॉर्मॅलिटीवरती तुम्ही कलेक्टरांना आणि SPना माझ्या सूचना काय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्पेसिफिक जे काय काम आहे ते प्रभावीपणे आपल्याकडनं विशेषतः पोलिसांकडनं जरा टाळाटाळ होते की त्यांना बरोबर जाताना कदाचित जरा त्यांना ते फावल्या वेळात नव्हते वाटते, पण नाही ते सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय आवश्यक आहे। आणि त्यांना आपण मानधन देतो 10,000 डॉक्टरले, आजपासून मानसिकता वाढले पाहिजे। तुम्ही पण माग अकोला जिल्हा गर्भलिंग निदान त्यामध्ये CS मॅडम असतील किंवा आमच्या जिल्ह्यातले डॉक्टर्स असतील ते गर्भलिंग निदान या ठिकाणी चाचण्या झाल्या आणि जबलपूर आणि त्या ठिकाणी मग ते गर्भपात झाले तशी बातमी पण आली होती। त्यावर आपण स्वतः सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं। तर ह्या स्लाइड पाहताना जी बंद जशी सांगितली तशी 102 ही ॲम्ब्युलन्स 6 महिन्यापासून तेलाऱ्याची मशीन ह्या सगळ्या बंद आहेत, त्या आता सुरू करण्याला आपण जिल्ह्यात दुर्दैवी घडली एक 15 वर्षाच्या मुलीवर एक लैंगिक अत्याचार आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे आपली सगळ्यांची जबाबदारी ही आहे की जिल्ह्यामध्ये जी काही कामं होतात त्यांनी परत कामं होत नाही, त्यामुळे क्वालिटीवरती जरा सुद्धा तडजोड असता कामा नाही आणि याची तडजोड झाली तर ते अपेक्षित सगळ्यांना म्हणजे वाचणं अपेक्षित नाही। मग हे चौकशीच करायची ट्रायल झाली तर सगळीकडे वापरली जाते जे काही स्टँडर्ड नॉर्म्स आहेत तेच वापरले। माननीय आमदार सावरकर साहेब